नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहे शेव। तर ती शेव कशी बनवायची आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते आधी बघूया। त्यासाठी बेसन घ्यायचं आहे, ओवा, मीठ आणि हळद। सर्वात आधी आपण बेसन चाळून घ्यायचं आहे। इथे मी 2 मोठ्या वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा ओवा अर्धी वाटी पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिट आधी भिजत घातलेला आहे ओवा। कारण काही वेळेला आपण शेव ज्यावेळी पाडतो त्यावेळी सोऱ्यामध्ये तो ओवा अडकतो। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आणि हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 वाटी मोठ्या इथं बेसन वापरलेलं आहे, तर त्यासाठी 1 छोटी पाव वाटी तेल मी गरम करून घेतलेलं आहे। आता ते तेल ह्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं पुन्हा। आता हे तेल मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ओव्याचं जे पाणी केलेलं होतं ते त्यामध्ये घालायचं आहे। आपण जी चहाची गाळणी असते त्याने ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी वापरायचं आहे। कारण जास्त पाणी पडलं तर पीठ पातळ होऊ शकतं। हे पीठ आपल्याला अगदी घट्टही नको किंवा अगदी पातळही नको आहे। अशा तऱ्हेने थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता अशा तऱ्हेने हे पीठ मळून झालेलं आहे। लक्षात येईल तुमच्या की हे अगदी घट्टही नाहीये किंवा पातळही नाहीये। आता जो आपला चकलीचा साचा किंवा सोऱ्या जो असतो त्याच्या चकतीला आणि सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये। आता इथे मी जे बेसन वापरलं आहे ते नेहमी आपण घरात भजी करण्यासाठी किंवा बेसनचे पिठलं करण्यासाठी वापरतो, तेच घरातलं नेहमीचं वापरलेलं आहे। त्याच्यासाठी वेगळं डाळ हे करून दळून आणलेलं पीठ नाही आहे। आता तेल फुल गॅसवरती म्हणजे मोठ्या गॅसवरती तापवून घ्यायचं आहे आधी सुरुवातीला आणि नंतर ज्यावेळी आपण शेव पाडणार त्यावेळी गॅस बारीक करायचा आहे आणि मग शेव पाडायची आहे। आता ही शेव पाडतेवेळी थोडीशी पातळ ठेवायची आहे, जास्त जाड नाही हे करायचं, नाहीतर मधला जो भाग असतो तो तळला जात नाही, जरा कच्चा राहतो आणि जरा आपण शेव पाडतो त्यावेळी जरासं जपून हे करायचं, कारण का तेल हातावर उडू शकतं। कारण का ही आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये शेव आपल्याला पाडायची असते, त्यामुळे ही थोडीशी काळजी घ्यावी लागते शेव करते वेळी। आणि जर गॅस मोठा राहिला तर कसं होतं की शेवचा कलर बदलतो, म्हणजे काळपट कलरवर लगेच होऊन जाते ती। त्यामुळे शेव पाडते वेळी गॅस बारीकच ठेवायचा, तेल आधी तापवून घ्यायचं आहे आपल्याला।
आणि ज्यावेळी वाटेल तुम्हाला की थोडं थंड झालेलं आहे तेल, तर त्यावेळी शेव ते न पाडता आधी नुसतं फक्त तेल तापवून घ्यायचं, नंतर गॅस बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये शेव पाडून घ्यायची आहे आपल्याला. आणि अशा रीतीने ह्या सगळे शेव तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.